नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदे अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण कायदा मानसिक स्वास्थ्य अधिनियम 1987. तर चला मग सुरुवात करू आजच्या या कायद्याला. मानसिक स्वास्थ्य अधिनियम 1987 म्हणजेच मेंटल हेल्थ ऍक्ट 1987 हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये एकूण 2 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारण्यात येणार आहे. या अधिनियमामध्ये एकूण 10 प्रकरणे व 98 कलमे आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये कलम 2 चा खंड L, M, S, कलम 23, कलम 25, कलम 28, कलम 36, कलम 48 व कलम 81 हे कलम समाविष्ट आहेत. तर चला मग वळूया आपल्या मेन कायद्याकडे. मानसिक स्वास्थ्य अधिनियम 1987 मेंटल हेल्थ ऍक्ट 1987 या अधिनियमाचा उद्देश आहे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची म्हणजेच मनोरुग्णाची काळजी व उपचारासंबंधित तरतूद करणे. ठीक आहे, हा या कायद्याचा उद्देश आहे. हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. या कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 1993 रोजी पासून सुरू झाली. तर आपल्या सिलेबसमध्ये कलम 2 देण्यात आलेला आहे. कलम 2 आहे व्याख्या. कलम 2 मधील पोटकलम L आहे मनोरुग्ण व्यक्ती म्हणजे मेंटली इल पर्सन. ठीक आहे, तर मनोरुग्ण व्यक्ती म्हणजे काय? तर मानसिक वाढ खुंटल्याच्या कारणाव्यतिरिक्त अन्य मानसिक विकाराच्या औषधोपचाराची गरज असलेली व्यक्ती. तर मानसिक वाढ खुंटलेल्या म्हणजे ज्याला आपण आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा आपण त्याला व्यावहारिक भाषेमध्ये मतिमंद असं म्हणतो. एखादी व्यक्ती मतिमंद आहे म्हणजे ती मेंटली इल म्हणजेच मनोरुग्ण आहे का? तर नाही. या कारणाव्यतिरिक्त त्याला अन्य एखादा मानसिक विकार असायला पाहिजे म्हणजे मेंटल डिसऑर्डर असायला पाहिजे ज्याच्यासाठी त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. अशी व्यक्ती म्हणजे या अधिनियमानुसार मनोरुग्ण व्यक्ती होय. पोटकलम M आहे मनोरुग्ण कैदी म्हणजे मेंटली इल प्रिझनर. मेंटली इल प्रिझनर म्हणजे मनोचिकित्सा रुग्णालयात किंवा शुश्रूषालयात किंवा तुरुंगात किंवा सुरक्षित ताबा राहील अशा इतर ठिकाणी ठेवण्यासाठी आदेश करण्यात आलेली मनोरुग्ण कैदी. पोटकलम S आहे स्वीकृती आदेश ज्याला रिसेप्शन ऑर्डर म्हटलं जातं. तर रिसेप्शन ऑर्डर म्हणजे काय? तर या अधिनियमाच्या तरतुदीनुसार मनोरुग्ण व्यक्तीस मनोचिकित्सालयात किंवा शुश्रूषालयात ऍडमिट करण्यासाठी किंवा दाखल करण्यासाठी काढण्यात आलेला आदेश म्हणजे स्वीकृती आदेश किंवा रिसेप्शन ऑर्डर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. परत कलम 23 आहे विशिष्ट मनोरुग्ण व्यक्तीच्या संबंधात पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये व अधिकार. कलम 23 मधील पोटकलम 1 आहे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणजे ऑफिसर इन्चार्ज, पोलीस ठाण्याचा ऑफिसर इन्चार्ज. यामध्ये खंड A आहे ठाण्याच्या हद्दीत भटकत असलेला मनोरुग्ण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही असे सकारण वाटल्यास तो रुग्णास संरक्षण देऊ शकतो किंवा घेण्याची व्यवस्था करू शकतो. सपोज आपल्या पोलीस स्टेशनच्या लिमिट्समध्ये किंवा कार्यक्षेत्रात एखादी मनोरुग्ण व्यक्ती ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, ती भटकत आहे असे वाटण्यास काही रिझन असेल तेव्हा तो पोलीस ऑफिसर त्याला आपल्या संरक्षणात घेऊ शकतो किंवा तशी व्यवस्था करू शकतो. नंतर खंड B आहे ठाण्याच्या हद्दीतील मनोरुग्ण धोकादायक आहे असे अधिकाऱ्यास सकारण वाटत असेल तर तो त्याला संरक्षणात घेऊ शकतो किंवा तशी उपाययोजना करू शकतो. तर ठाण्याच्या हद्दीमध्ये फिरणारी ती मनोरुग्ण व्यक्ती समाजासाठी धोकादायक ठरू शकते असे वाटण्यामागे त्या ऑफिसरला असे वाटण्यामागे काही रिझन असेल तर तेव्हा तो त्याला संरक्षणात घेऊ शकतो किंवा तशी उपाययोजना करू शकतो. पोटकलम 2 मध्ये काय आहे पहा. आणि अशा संरक्षणात घेतलेल्या व्यक्ती संबंधित त्याचे जे नातेवाईक आहेत, त्याचे जे मित्र आहेत त्यांना त्या संबंधित माहिती तात्काळ किंवा लवकरात लवकर त्यांना माहिती दिल्याशिवाय त्या रुग्णाला त्यांना अभिरक्षित घेता येणार नाही म्हणजेच कस्टडीमध्ये घेता येणार नाही. त्यानंतर खंड 3 आहे संरक्षणात घेतलेल्या व्यक्तीचे सर्वात जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यासमोर 24 तासाच्या आत हजर करावे लागेल व ते दंडाधिकारी त्या मनोरुग्णासंबंधित जो कालावधी देईल त्या कालावधीपेक्षा जास्त काळ त्याला ताब्यात म्हणजे कस्टडीत ठेवता येणार नाही. ठीक आहे. नंतर कलम 25 आहे क्रूर वागणूक दिलेल्या, योग्य काळजी न घेतलेल्या, नियंत्रणाखाली न ठेवलेल्या मनोरुग्णासंबंधात आदेश.
म्हणजे सॉरी, यामध्ये खंड 1 आहे, ठाण्याच्या हद्दीतील मनोरुग्णाची योग्य काळजी घेण्यात येत नाही. ते संबंधित व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक जे आहेत त्याला वाईट वागणूक देत आहेत असे पोलीस प्रभारी अधिकाऱ्यास सकारण वाटत असेल तर तो स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्याला तात्काळ कळवेल. म्हणजे त्याच्या ठाण्याच्या हद्दीमध्ये जो मनोरुग्ण होता, आता त्याच्यावरती ज्या व्यक्तीचा ताबा आहे किंवा जे नातेवाईक आहेत किंवा जे त्याचे मित्र आहेत ते त्याला क्रूर वागणूक देत आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्याची काळजी घेत नाहीयेत असे त्याला वाटण्यामागे काही रिझन असेल, तेव्हा याची माहिती किंवा असा अहवाल तो तात्काळ जेथे तो सध्या जेथे तो मनोरुग्ण सध्या आहे अशा स्थानिक दंडाधिकाऱ्याला तात्काळ कळवेल. आणि पोटकलम 2 मध्ये काय आहे? पोटकलम 1 मधील वस्तुस्थिती अन्य व्यक्तीही स्थानिक दंडाधिकाऱ्यास कळवू शकतात. म्हणजे सपोज आपल्या शेजारी देखील असं काही घडत आहे, एखादी मेंटली इल पर्सन आहे, त्याला क्रुएल्टीने वागवले जात आहे किंवा त्याची काळजी घेतली जात नाहीये, त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे काही असेल तर अशी माहिती आपण देखील दंडाधिकाऱ्याला कळवू शकतो. ठीक आहे. पोटकलम 3 मध्ये पहा काय दिलंय तर, दंडाधिकारी मिळालेल्या अहवालातील माहिती सत्य असल्यास तो मनोरुग्णास समोर हजर करण्यास भाग पाडू शकतील आणि अशा रुग्णाचा ताबा असलेल्या व्यक्तीवर किंवा त्या नातेवाईकावर ते समन्स बजावू शकतात. म्हणजे अशी आपला जो अहवाल आपण दंडाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर दंडाधिकारी त्या मनोरुग्णाला समोर हजर करतील व त्या संबंधित जे व्यक्ती आहे, ज्याचा सध्या रुग्णावरती ज्याचा ताबा आहे, अशा व्यक्तीला ते समन्स बजावतात. नंतर पोटकलम 4 आहे, मनोरुग्णाची देखभाल करण्यास बांधील असलेल्या व्यक्तीस दंडाधिकारी आदेशाद्वारे देखभाल करण्यास फरमावू शकतो व त्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा पालन न केल्यास त्याला 2000 रुपये द्रव्यदंड ठोठावला जाऊ शकतो. ठीक आहे. मनोरुग्णाची देखभाल करण्यास जी व्यक्ती बांधील आहे अशा व्यक्तीला दंडाधिकारी आदेश देतात व त्याची देखभाल करण्यास फरमावतात. परंतु त्या व्यक्तीने त्या आदेशाचे पालन केले नसल्यास किंवा तो पालन करत नसल्यास त्याला 2000 रुपये द्रव्यदंड ठोठावला जाऊ शकतो. कलम 28 आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल प्रलंबित असेपर्यंत अभिकथित मनोरुग्णाला ताब्यात ठेवणे. पोटकलम 1 आहे, अभिकथित मनोरुग्ण कलम 23 व कलम 25 अन्वये दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आल्यास दंडाधिकारी लेखी आदेशाद्वारे त्याला सर्वोपचार रुग्णालयात किंवा सर्वोपचार शुश्रूषालयात किंवा मनोचिकित्सा रुग्णालयात अभीक्षण कक्षात म्हणजेच ऑब्झर्वेशन वॉर्डमध्ये सोयीस्कर ठिकाणी अभिरक्षित ठेवून घेण्यासाठी रुग्णाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची कलम 24(2)(a) द्वारे खातरजमा करून 10 दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी अभिरक्षित ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यास प्राधिकृत करतात. म्हणजे जेव्हा अभिकथित म्हणजे थोडक्यात आरोप असलेली, म्हणजे मनोरुग्ण आहे असे सिद्ध झाले नाहीये, त्याला अजून तो सर्टिफिकेट किंवा तो प्रमाणपत्र मिळालेला नाहीये, तो प्रमाणपत्र मिळेपर्यंत तो जो अभिकथित मनोरुग्ण आहे त्याला कलम 23 व कलम 25 अन्वये दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जाते आणि त्यावेळेस दंडाधिकारी त्याला आदेशाद्वारे त्याला सर्वोपचार रुग्णालयात किंवा सर्वोपचार शुश्रूषालयात म्हणजे साधारण रुग्णालय किंवा शुश्रूषालय याचे जे ऑब्झर्वेशन वॉर्ड असतात त्या ठिकाणी त्याला ठेवण्याचा आदेश देतात. आणि हा जो आदेश आहे तो जास्तीत जास्त एका वेळेस 10 दिवसांपेक्षा अधिक होणार नाही. म्हणजे एका वेळेस ते जास्तीत जास्त 10 दिवसासाठी तो अभिरक्षा कालावधी वाढवू शकतात. आणि कोणत्याही रुग्णास किंवा व्यक्तीला सलग 30 दिवसापेक्षा जास्त अभिरक्षित ठेवता येत नाही, असं हे कलम 28 च्या खंड 2 मध्ये म्हटलेलं आहे. नंतर कलम 36 आहे, विशिष्ट कलमान्वये दंडाधिकाऱ्याच्या अधिकारांचा वापर करणे व कार्य पार पाडण्यासाठी सक्षम प्राधिकारी. पोलीस आयुक्तांची नियुक्ती असलेल्या क्षेत्रात दंडाधिकाऱ्याचे सर्व अधिकार व कार्य पोलीस आयुक्तांद्वारे पार पाडले जातील आणि ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाहीये अशा ठिकाणी पोलीस निरीक्षकाच्या समान दर्जा असणारा पोलीस अधिकारी हा ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची कार्ये व कर्तव्ये पार पाडू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे अशा क्षेत्रात दंडाधिकाऱ्याची कार्ये पोलीस आयुक्त पार पाडतील आणि ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाहीये अशा ठिकाणी पोलीस निरीक्षकाच्या समान दर्जा असणारा पोलीस अधिकारी हा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकाऱ्याची जी कार्ये या अधिनियमामध्ये दिली आहेत ते
कार्य व कर्तव्य पार पाडू शकतो. कलम 48 आहे विवक्षित प्रकरणात मनोरुग्णाला दाखल करणे, त्याला ताब्यात ठेवणे व पुन्हा पकडणे. तर मनोचिकित्सा रुग्णालयात किंवा शुश्रूषालयात आदेशाद्वारे पाठवण्यात आलेली व्यक्ती कोणती असते ते मनोरुग्ण व्यक्ती निसटून गेल्यास तिला पुन्हा पकडून आणता येते व पुन्हा आंतररुग्ण म्हणून ठेवण्यात येते. परंतु निसटून गेल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर हा अधिकार वापरता येत नाही. म्हणजे तो मनोरुग्ण पळून 1 महिना झाला असेल तर त्याला पुन्हा पकडण्याचा जो कालावधी आहे तो संपतो, त्याला पुन्हा पकडण्यात येत नाही. आणि हा जो कालावधी आहे तो मनोरुग्ण कैदीच्या संदर्भात लागू होत नाही, फक्त मनोरुग्ण व्यक्ती. नंतर कलम 81 आहे मानवी हक्कांवर अतिक्रमण न करता मनोरुग्णांवर उपचार. कलम 81च्या खंड 1 मध्ये काय तरतूद आहे पहा, तर उपचारादरम्यान मनोरुग्णास अपमानास्पद किंवा क्रूर वागणूक दिली जाणार नाही. ट्रीटमेंटच्या वेळेस तो जो मनोरुग्ण आहे त्याला अपमानास्पद व क्रूर वागणूक दिली जाणार नाही. खंड 2 मध्ये काय आहे पहा, संशोधन म्हणजे रिसर्च साठी उपचार चालू असलेल्या मनोरुग्णाचा, त्यामध्ये खंड 1 दिलाय, संशोधन त्याच्या उपचारासाठी उपयुक्त नसल्यास व खंड 2 मध्ये दिलंय स्वेच्छारुग्ण म्हणून लेखी संमती दिली नसल्यास किंवा तो रुग्ण अज्ञान असल्यास किंवा संमती देण्यास अक्षम म्हणजे असमर्थ असल्यास त्याच्या पालकाने अन्य व्यक्तीने संशोधनासाठी लेखी संमती दिली नसल्यास त्याचा संशोधनासाठी वापर करता येणार नाही. म्हणजे एखादा मनोरुग्ण व्यक्तीवरती रिसर्च चालू आहे आणि ही रिसर्च त्याच्या उपचारासाठी उपयुक्त नाही व तो जो मनोरुग्ण आहे तो अज्ञान आहे, त्याने संमती दिलेली नाहीये किंवा त्याच्या पालकाने देखील अशी संमती दिलेली नाहीये, तर त्याच्यावरती असे संशोधन किंवा अशी रिसर्च होणार नाही, असे ह्या कलम 81च्या खंड 2 मध्ये म्हटलेलं आहे. हा होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण असा कायदा. याच प्रकारे इतर कायद्यांचा विनामूल्य अभ्यास करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जे कोणी आपले पोलीस बांधव किंवा भगिनी डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.